आपल्यावर जीवघेणे हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर पोलीस मेहरबान असल्याचा आरोप अमोल मिटकर यांनी केलाय। मुख्य सूत्रधार यासोबतच इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी विलंब होत असल्यानं अमोल मिटकर यांनी आपली नाराजी व्यक्त करीत अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यावर आपल्या मुलीसह धरणे आंदोलन सुरू केले। सत्तेतील आमदार असूनही पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय। या हल्ल्यामुळे आपला परिवार असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करीत मिटकरी म्हणाले, आपण राजकारण करत नसून आपण एका मुलीचा एका परिवाराचा करता धरता असल्याची चिंता अधिक आहे, असेही मिटकरी म्हणाले। यावेळी मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाराजी व्यक्त केली। आपल्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपली साधी विचारणाही केली नसल्याचं मिटकरी म्हणाले। यावेळी अमोल मिटकरी यांनी महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही आपल्याला नको म्हणत राजकारण बाजूला ठेवून आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा विचार करावा, असे मिटकरी म्हणाले। तर आता आपला जीव गेला तरी चालेल, पण ही लढाई आता आरपारची असल्याचा इशारा अमोल मिटकरी यांनी दिलाय। सगळी कायदा सुव्यवस्था त्याने विस्कळीत केलेली अकोल्याची। आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचे माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी, पण हा आला हरामखोर आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण। म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का? त्याच्या मुसक्या आवळा पोलिसांनी का अभय दिलं, एलसीबींनी का सोडलं, आरजे हॉटेलला कोण्या पोलिसांची गळाभेट झाली, पोलीस काय काळा ना सीडीआर पोलिसांच्या अकोल्याच्या। दादा हे आंदोलन तुमचं कशासाठी चालू आहे? न्याय मागण्यासाठी। माझी मुलगी भारताचं संविधान न्याय भेटला पाहिजे, सर्व आरोपी अटक झाली पाहिजे। ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे। ती काय तिथं ते महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसली परवा, पोलीस पकडू नाही शकत? काय करतात पोलीस माझ्यासारख्याला अशा पद्धतीनं? सत्तेतला आमदार जाऊ द्या, नंतर मी एका मुलीचा बाप आहे, अगोदर कोणातरी आईचं लेकरू आहे, मी कोणातरी भावाचा भाऊ आहे एक। आम्ही वेडे नाही आहोत। आजपर्यंत मी सामूहिक आंदोलन केले, पण आज मी परिवारावर या पोलिसांनी वेळ आणलेली आहे। त्याचा तपास पोलीस घेतील। मी माझं पत्र पोलिसांना दिलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलं, आरजे हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही? म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का? आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत, पण ही मस्ती कसली? तो कर्णबाळा तिथं का तोंड खुपसून बसला आहे? साले तिथून धमक्या देतात त्याला जीवानं मारू, हे करू। त्यांच्या बापाचं राज्य आहे का? एक तर ते राहतील, एक तर मी राहील। काही झालं चालेल, आता काहीही झालं तर चालेल नाही, पण ते त्यांचा प्रश्न आहे तो। ते आता गेले, माझं लक्ष नाही त्यांच्यावर गेले असतील तर। आता अपेक्षा तर मी केली नाही, आता मला सुरक्षेची अपेक्षा नाही। महाराष्ट्रातला सामाजिक संघटनेतला तळागाळातला माणूस कालपासून मला फोन करतोय की आम्हाला एक आवाज द्या। मग सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, तिथून आम्ही सगळं बाजूला ठेवून तुमच्यासाठी येतो। आता तो कर्णबाळ्या तिथला हरामखोर इथं मुंबईतून इथं येतो, भावाभावात भांडणं लावतो, अख्ख्या अकोला जिल्ह्याचं वातावरण दूषित करतो। पोलिसांना कळत नाही का गळाभेट घेतली पोलिसांनी? आता पोलीस पण माझ्यावर राग ठेवतील ना की हा आपल्या विरुद्ध आंदोलन करतोय, साले किसमे अटकवा मला भारतीय संविधानात न्याय मागण्याचा अधिकार दिला, ते मागण्यासाठी मी बसलो इथे। माझी खूप स्ट्रॉंग आहे। मी एखाद्या अल्पसंख्याक समाजाचा आहे किंवा सामान्य कुटुंबातला आहे, म्हणून तुम्ही मारताय का? आरोपी मोकाट करताय का? तेच करतोय, मालक लागून गेला, चिंतित आलेलं आहे, पण आम्ही दोघं सांभाळतो। मी माझ्या पप्पा पूर्ण बरोबर। महान्यूज 7 करिता गुलाम मोहसिन, अकोला। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता है प्लॉट नंबर 46 शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779।